राज्य चित्रपट पुरस्कारांचं वितरण होतं आणि त्यावेळेस विनोद तावडेंनी, जे सांस्कृतिक कार्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली। यापुढे राज्यातल्या प्रत्येक सिनेमागृहात राष्ट्रगीत जेव्हा सुरू होतं त्या अगोदर दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या आयुष्यावर एक लघुपट शॉर्ट फिल्म दाखवली जाणार आहे। 55 सेकंदांची ही शॉर्ट फिल्म असेल। 54वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आज जेव्हा पार पडला त्यावेळेस विनोद तावडेंनी ही घोषणा केली। अमित भंडारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमित, महत्त्वाचा निर्णय आहे दादासाहेब फाळकेंना, ज्यांना चित्रपटसृष्टीचे जनकही म्हटलं जातं, त्यांना वंदन म्हणून ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात येणार आहे। महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। निश्चित दादासाहेब फाळकेंच्या जयंतीच्या दिवशी हा निर्णय आणि राज्य पुरस्कार सोहळ्याचे चित्रपट पुरस्कारांचं जे वितरण होतं त्यावेळेला वांद्रे रेक्लेमेशन येथे सुरू असलेल्या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महत्वाची ही घोषणा केली। हा 55 सेकंदाचा असणारा लघुपट जो आहे तो राजेश मापुसकर यंदाचे व्हेंटिलेटरचे दिग्दर्शक होते, यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ते दिग्दर्शित करणार आहेत। त्याचं एक मोशन पोस्टरही या ठिकाणी आता प्रकाशित करण्यात आलं आणि हा महत्वाचा निर्णय असेल, कारण राष्ट्रगीता अगोदर प्रत्येक थिएटरमध्ये ही 55 सेकंदाची शॉर्ट फिल्म दाखवण्यात येणार आहे। त्यांच्या कार्याचा असणारा गौरव आणि एक मानवंदना राष्ट्रगीता अगोदर दादासाहेब फाळकेंना, कारण चित्रपटसृष्टीचे जनक आहेत, तर त्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय मानला जाईल या पुढचा। बरोबर, अर्थात महत्त्वाचा निर्णय आहे। धन्यवाद अमित, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। दादासाहेब फाळके यांच्यावर आता 55 सेकंदांची शॉर्ट फिल्म जी आहे ती अगोदर दाखवण्यात येईल, प्रत्येक सिनेमा सुरू होण्या अगोदर।